मैदानात या ठिकाणी महत्त्वपूर्ण सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होताना आपण पाहतोय. साई पररा क्रिकेटर्स, दुसऱ्या बाजूने मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम. सामन्याची टॉस जिंकले साई पररा क्रिकेटर्स टीमने आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानात स्ट्राइक वरती अक्षय, दुसऱ्या बाजूने प्रथमेश नॉन स्ट्राइक एंड वरती आणि बॉलिंग मार्गवर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक साईराज पहिल्या षटकासाठी. पंचांचा इशारा आणि मैदानात या ठिकाणी सामन्याला सुरुवात. साईराज पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकासाठी. समोर अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती. पहिलाच बॉल हलकासा ड्राईव्ह केलाय समोर फॉलो थ्रो मध्ये. साईराज चेंडूला बॅकअप देतोय. निर्धाव चेंडूने मैदानात सुरुवात झाली आहे या महत्त्वपूर्ण सामन्याची. मैदानात दोन्ही टीम पहिला सामना पराभूत झालेले आहेत, त्यामुळे या सामन्यात तुम्हाला जिंकणं अति आवश्यक राहणार आहे. मस्ट विन मॅच असणार आहे दोन्ही टीमसाठी. ही अस्तित्वाची लढाई. इथे तुम्ही जिंकलात तर या स्पर्धेमध्ये पुढचे सामने देखील तुम्हाला खेळायला मिळणार आहेत, परंतु इथे तुम्ही पराभूत झालात, स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल मिडॉनच्या डोक्यावरनं फटका लॉंग ऑनला. डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार, 4 धावा. अक्षरशः बॅटमधनं मैदानात लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक चौकारांची सुरुवात झाली आहे. मैदानात अकाउंट ओपन केलं गेलंय. मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम. अक्षय प्रथमेश ओपनिंग बॅटर जोडी. हलकासा फील्डमध्ये बदल. एक फिल्डर लॉंग ऑफचा फिल्डर कव्हरला आणि समोर मिडॉनचा एक लॉंग ऑनला प्रोटेक्शन. यावेळी चेंडू हातातून जरूर निसटलाय. ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. फेकी जोपर्यंत स्ट्राईकच्या दिशेने होईल. मैदानात कलेक्शन झाले नव्हतं. विकेट किपरच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्या. मैदानात नो बॉलचा सिग्नल आलाय. एकूणच 3 धावा मैदानात पूर्ण केल्या जातील. तिहेरी धावेनिशी धावफलक 7 धावा. नो बॉलचा इशारा, त्यानंतर 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. फ्री हिट बॉल परत एकदा स्ट्राइक वरती अक्षय. यावेळी ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला मिड विकेटला. फेकी स्ट्राइकच्या दिशेने झाली. फेकी कदाचित नॉन स्ट्राइक वरती झाली असती तर 50-50 या ठिकाणी चान्सेस होते फलंदाजाला बाद करण्यासाठी. मैदानात नेमक्या फ्री हिटच्या बॉलवरती सिंगल कंप्लीट आणि सिंगल निशी 8 धावांवरती धावफलक. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक बॉलिंग मार्गवरती साईराज या ठिकाणी. साई पररा क्रिकेटर्स टीमसाठी पहिल्या पॉवर प्ले षटकात गोलंदाजी मार्गवरती एक चौकार. मैदानात अक्षय याच्या बॅट अगदी मिड विकेट बाउंड्री लाईनला. आखून टाप्याचा बॉल. विकेट किपर बीट झाला. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर देखील बीट झाला. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानात आणि जवळपास फेकी जोपर्यंत केली जाते. तिसरी धाव देखील मैदानात पूर्ण झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डरची थोडीशी ढिलाई लक्षात घेतली गेली आहे आणि 3 धावा कंप्लीट. लेग बायचा सिग्नल, लेग बायचा इशारा बॅटच्या सहाय्याने मिळालेल्या या ठिकाणी 3 धावा आपण पाहतोय. हलकीशी बॅटची कट घेतल्यानंतर विकेट किपर कडनं या ठिकाणी मिसफील्ड झाली. त्यानंतर खराब बॅकअप. मैदानात 3 धाव पूर्ण आणि या तिहेरी धावेनिशी धावफलक 11 धावा. यावेळी फलंदाज शरीरावरती आदळला. हलकासा चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळ न गेला. विकेट किपरने बॅकअप दिलाय. एक निर्धाव चेंडू. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील जवळपास नेमका शेवटचा चेंडू बाकी. बिनबाद आणि मैदानात चांगली सुरुवात. एक सावध, एक संयमी सुरुवात. 11 धावा. फ्रंटफूट वरती आलाय. समोर उडवलाय. इनसाइड आउट. कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॅकअप साठी पोहोचलाय. मैदानात 2 धाव पूर्ण. दुहेरी धावेनिशी आता मात्र मैदानात पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टॉस सुनील
सुनील दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती. पॉवरप्लेचं रेस्ट्रिक्शन समाप्त. अगदी सीमारेषे नजदीक सीमारक्षक तैनात केले गेलेत. पहिलं षटक अप्रतिमरित्या सुरुवात झाली मैदानात बॅटिंगच्या जोरावरती. या चांगल्या फलंदाजीची जोरावरती या ठिकाणी चांगली सुरुवात या बिनीच्या फलंदाजाकडनं केली गेली आहे. बिनबाद 13 धावा धावफलकावर. धावांना रोख लावण्यासाठी पहिल्या ब्रेकथ्रूची आवश्यकता आणि विकेट मिळवून देण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती. सुनील गोलंदाजी मार्गवरती. अप्रतिम चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर खेळवलाय आणि निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सुरुवात. सामन्यासाठी विकेट किपिंगच्या भूमिकेत गॅबी देखील या ठिकाणी असणार आहेत. पहिला चेंडू निर्धाव खेळवला गेला फलंदाजाला स्ट्राईकवरती. आता मात्र प्रथमेश नॉन स्ट्राईकवरती. अक्षय ओपनिंग बॅटर जोडी कणकवली क्रिकेट टीमसाठी. यावेळी ऑन साइडला उडवलाय मिस टायमिंग फटका. स्क्वेअर लेगचा फिल्डर झेल खाली. कलेक्शन चुकीचं झालं. झेल सुटला गेलाय. 2 धावा मैदानात पूर्ण होईल आणि या दुहेरी धावेनिशी धावफलक 15 धावांवरती. कॅचेस विन मॅचेस बऱ्याच वेळी म्हटलं जातं मैदानात. प्रथमेशला तुम्ही जीवनदान दिलंय आणि आता मात्र एका जीवनदानानिशी खेळत असताना सुवर्ण संधीचा फायदा घेणं गरजेचं. प्रथमेश परत एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेने गोलंदाजी मार्गवरती. सुनीलने अप्रतिम कामगिरी केली होती. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॅकअप देईल. अगदी जलद गतीने एक धाव पूर्ण झाली आहे. लेग बाईटचा इशारा. अतिरिक्त धावेनिशी धावफलक बदलला गेल्या परत एकदा 16 धावांवरती. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूबद्वारे अगदी घर बसल्या देखील स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि जे प्रेक्षक घर बसल्या युट्यूबच्या द्वारे या स्पर्धेशी आमच्याशी जोडले गेलेत सगळ्या क्रीडा रसिकांचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केंडीर बॉयजच्या आमच्या या अप्रतिम अशा स्पर्धेदरम्यान. तिसरं षटक परत एकदा ठिकाणी लेफ्ट हँडर बॅटर अक्षयसाठी बदललेलं क्षेत्ररक्षण. यावेळी अगदी खोलवर टपाचा चेंडू. शेवटच्या क्षणी चेंडूला सन्मान दिलाय. अगदी गती कमी केली होती चेंडूची आणि अक्षयने अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट परत एकदा आणि या एका धावेनिशी 17 धावांवरती धावफलक. सामन्यासाठी गुणलेखन कक्षामध्ये आमच्या समोर गौरव चंद्रजी आणि त्याचबरोबर धीरज पालियेकर डिजिटल स्कोरच्या भूमिकेत. जीतू देखील आहे डिजिटल स्कोरच्या भूमिकेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान पंचांच्या भूमिकेत सर योगेश दाभोलकर. स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत सर राजेंद्र दाभोलकर, सर अभिजित तळेकर, सर सिद्धेशी हरमलकर, सर सुजित राणे. यावेळी ओव्हरपिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर बॅकअप साठी थांबलाय आणि बॅकअप जोपर्यंत दिला गेलाय मैदानात 2 धावा कंप्लीट. यावेळी तिसऱ्याचा प्रयत्न स्ट्राईकच्या दिशेने थेट या स्टँड वरती करण्याचा प्रयत्न. फिल्डरची ढिलाई झालेली थोडीशी उशिरापैकी आणि परत एकदा तिसरी धाव पूर्ण झाली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट आणि या तिहेरी धावेनिश्चित धावफलकावरती 20 धावा. कालच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये सर अशोरजी नाईक, सर योगेश परब, त्याचबरोबर श्याम कलंगुटकर. आजच्या दिवसामध्ये आमच्या समोर या ठिकाणी सनी शेट्टी देखील होते आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या बरोबरीने आमचा अगदी जवळचा मित्र बॉल बॉय आकाश उर्फ डंबा. आज रात्रीमध्ये थोडासा आराम आहे आकाश उर्फ डंबाला, कारण कमी षटकार झालेत. कालच्या रात्रीमध्ये लांब लांब षटकार आणि सगळे बॉल परत एकदा मैदानात टाकले होते आकाश उर्फ डंबाने. यावेळी हलकीशी बॅटची गट. शॉर्ट पॉइंट लेग परत एकदा प्रोटेक्शन आहे. सिंगल धाव कंप्लीट. एक धाव अगदी जलद गतीने पूर्ण झाली आहे. सिंगल निशी मैदानात पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मैदानात 2 षटकांच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी आहे मैदानात. बिनबाद धावफलकावरती 21 धावा.
बॉलिंग मार्गवरती तिसरं षटक गणेश गोलंदाजी मार्गवरती. यावेळी ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय साइड स्क्रीन वरनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अक्षयच्या बॅटमधनं बऱ्याच वेळानंतर झालेला उत्तुंग षटकार. षटकारानिशी बदलता धावफलक 27 धावांवरती. मागच्या सामन्यात मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम याच सलामी वीरांनी अप्रतिम भागीदारी केली होती. पाया मजबूत रचला होता, परंतु विकेटची पडझड झाली, पार्टनरशिप रोखली गेली आणि त्यानंतर मधल्या फळीचे फलंदाज थोडीशी निराशा व्यक्त करणारी बॅटिंग होती. या सामन्यात परत एकदा पाया मजबूत केलाय या दोन्ही बॅटरने. यावेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंट लेगचा फिल्डर अगदी अलगद चेंडूला बॅकअप देईल. परत एकदा एक धाव पूर्ण. पंचांकडनं बाईकचा इशारा, अतिरिक्तच्या रूपात का होईना सांघिक धावफलकात एका धावेची भर. 28 धावांवरती धावफलक. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. बिनबाद 28 धावा. 5 षटकांची लढत. प्रतिस्पर्धी तगडा संघ, दोन्ही संघ मातब्बर बलाढ्य. पहिला सामना तुम्ही गमावलाय, त्यामुळे या सामन्यात दोन्ही टीमला विजयश्री संपादन करणं अति आवश्यक राहणार आहे. यावेळी अल्टीपल्टी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडूचा प्रवास. डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने फटका खेळला गेलाय. या ठिकाणी निश्चितच पंच थोडीशी खातर जमा करतायत. बघूया या ठिकाणी चौकार की षटकार आणि त्याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील नो बॉल भीमरसाठी देखील या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेली आहे, रिव्ह्यूची मागणी केली आहे. बघूया तिसरे पंच आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत, निर्णय देतील. इट्स अ नो बॉल. 4 धावांचा इशारा तिसऱ्या पंचांकडनं आलाय. नो बॉल वरती मिळालेला चौकार आणि त्यानंतर फ्री हिटची संधी. फ्री हिटच्या बॉलवरती यावेळी फटका. बराच वेळ हवेत खेळला. डीपला 2 क्षेत्ररक्षक आहे चेंडू मागे. अलगद झेल त्याने देखील विसावला होता, परंतु नेमका फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने फलंदाज सुरक्षित राहणार आहेत. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि दुहेरी धावे निश्चित धावफलक आता मात्र 35 धावांवरती. 35 विदाउट लॉस. सलामीची जोडी मैदानात परत एकदा खेळते. मैदानात तिसरं षटक देखील आहे. अल्टीपल्टीचा प्रयत्न. यावेळी पहिल्या प्रयत्नात मिसफील्ड झाली आहे. बॅकअप. दुसरा प्रयत्न थोडासा उशीर आलाय. अतिरिक्त धाव टीमसाठी मिळाली आहे. 22चा इशारा. आतापर्यंत या सामन्यात विचार करता थोडीशी मिसफील्ड, बरीचशी मिसफील्ड गोलंदाजी करण्याच्या संघाकडून आपण पाहतोय. एका दुसरा झेल देखील सुटला गेलाय. समोरच्या टीमचा विचार करता सलामीचे फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती देखील भर देत आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सलामी दिली आपल्या टीमला. मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम. यावेळी फ्रंट फूट वरती आला होता अक्षय आणि निश्चितच सन्मान देण्याचा प्रयत्न. मैदानात विकेटच्या मागे गॅबीने यष्टिजित केलाय. पहिला धक्का बसलाय. मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम. 1 गडी बाद. धावफलकावरती 36 धावा. दहा चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकार. 17 धावांची खेळी या ठिकाणी समाप्त झाली अक्षयजी. आणि पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप मैदानात जवळपास 36 धावांची या सामन्यात देखील परत एकदा पाया मजबूत रचलाय. आता तुम्हाला मधल्या फळीच्या फलंदाजांना शेवट गोड करावा लागेल. फलंदाज अक्षय मैदानात. आकुटापाचा बॉल. बराच वेळ चेंडू हवेत खेळलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर. ओहो, परत एकदा झेल सुटला गेलाय अक्षय कदमचा. पहिल्याच बॉलवरती आपण त्याला जीवनदान दिलंय. सिंगल कंप्लीट. मैदानात तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकं समाप्त झालीत. 1 गडी बाद. धावफलकावरती 37 धावा.
बॉलिंग वरती चौथं षटक परेश गोलंदाजी ट्रॅकवरती चौथ्या षटकात अक्षय कदम एक जीवनदान मिळालंय. एका धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने ओपनिंग बॅटर प्रथमेश मैदानात आहे, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील झाला. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळून काढला. डीप कव्हरला या ठिकाणी फिल्डरचा बॅकअप. एक धाव मैदानात आणि एका धावेने धावफलक 38 धावांवरती. चौथं षटक 5 षटकांची लढत 55-60 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न राहणार आहे, परंतु ओपनिंग बॅटर प्रथमेश मैदानात सेट झालेला आहे, त्याला आक्रमण करावं लागेल. यावेळी बॅकफुटवरती जात ऑन साइडला मिड विकेटला फटका. डीप मिड विकेटचा फिल्डर बॅकअप. फेकी अचूक झाली आहे. परत एकदा एका धाववरती समाधान. दुसऱ्या विकेटसाठी जमलेली जोडी श्रेयस कदम त्याच्या अक्षय कदम आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश असणार आहेत मैदानात. यावेळी बॅकफुटवरती जात फटका मिड विकेटला खेळलाय. डीप मिड विकेटला अगदी सीमारेषेच्या जवळ अलगद झेल पकडलाय आणि मैदानात अक्षय कदम यांच्या विकेटचा पतंग झालाय. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद आणि धावफलकावरती 38 धावा. नवीन फलंदाज सागर मैदानाच्या दिशेने 2 गडी बाद 39 धावा धावफलकावर. ऑस्ट्रिकच्या बाहेरचा बॉल बॅकफुटवरती जात कव्हर पॉइंटच्या दिशेने जमिनीलगत फटका खेळलाय. सिंगल अगदी वेगाने कंप्लीट झाली आहे आणि पैकी विकेट किपर गॅबी याच्या दिशेने करेल तेवढ्यात एका धावावरती समाधान. सिंगल निशी मैदानात सागर आपल्या वैयक्तिक धावांची सुरुवात करतो धावफलकावरती 40 धावा. ओव्हरचा विचार करता या षटकातील अंतिम 2 बॉलचा खेळणं बाकी. परत एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न. यावेळी कनेक्शन प्रॉपर झालंय. टायमिंग बेमिसाल झालाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लाजबाब षटकार. मैदानात सलामीला आला. वारंवार मोठा फटक्याचा प्रयत्न करत होता आणि त्या षटकाराची वाट बघावी लागली. तब्बल चौथ्या षटकात पहिला षटकार प्रथमेशच्या बॅटमधनं. सांघिक धावफलक 46 धावांवरती. यावेळेला परत एकदा सफल झालेत. बॅकफुटवरती येत फटका फाईन एकला. खाली क्षेत्रात फटका सजवला गेलाय. 4 धावांचा इशारा. चौकारणीशी 50 धावा धावफलकावरती. मनोज 11 कलमट कणकवली क्रिकेट टीम 2 गडी बाद 50 आणि मैदानात 4 ओव्हरचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्गवरती रितेश उर्फ गॅबी अंतिम षटकासाठी. अंतरिम 6 चेंडू धावफलकावरती तब्बल 2 गडी बाद 50 धावा. अकुट्टापाचा बॉल. यावेळी फटका फसलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर झेल खाली. झेलात रूपांतर केलं गेलंय. सागरच्या विकेटचा पतंग. तिसरा धक्का बसलाय. कलमट कणकवली क्रिकेट टीम 3 गडी बाद 50 धावा. तीन गडी बाद 50 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील अजूनही
5 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. सुमित मैदानाच्या आतमध्ये, सुमित वर्धेकर. सुमित वर्धेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रथमेशला स्ट्राईक प्राप्त करून देणे गरजेचे असणार आहे. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधनं जरूर झालाय. अंतरिम षटकात रितेश उर्फ गॅबी पहिल्याच बॉलवरती विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. यावेळी सुमितच्या बॅटमधनं फटका मिस टायमिंग झालाय. शॉट फाईन लेगला फिल्डर जेल सुटला गेलाय. जेल सुटल्यानंतर एका धावावरती समाधान. प्रथमेश स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका धावेने धावफलक आता मात्र 51 धावांवरती. यावेळी परत एकदा अल्टी पलटी अप्रतिम टायमिंग झालाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमारेषा पार. मॅक्सिमम षटकार आलाय प्रथमेशच्या बॅटमधनं. षटकाराने धावफलक 57 धावांवरती. प्रथमेश 12 चेंडूमध्ये 31 धावांची वैयक्तिक खेळी जरूर आहे आणि सांघिक धावफलक 57 धावा. अंतिम षटकातील 3 बॉलचा खेळणे बाकी. ज्या गोलंदाजाने विकेटची सुरुवात करून दिली होती, अगदी सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली होती. यावेळेला परत एकदा अल्टी पलटी. इथे प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. शॉट फाईन लेगला फिल्डर झेल खाली आलाय. मैदानात चौथा धक्का, चौथ्या विकेटचा पतंग. 4 गडी बाद आणि धावफलकावरती 57 धावा. अंतिम षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. सलामीचे फलंदाज म्हणून मैदानात गेले होते. निश्चितच 13 चेंडूमध्ये 31 धावांची वादळी खेळी, एक झंझावत खेळी या ठिकाणी प्रथमेश यांची समाप्त झाली आहे, ज्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश. मैदानात न्यू बॅटर सुमित बांदिवडेकर. एका बाजूने सुमित वर्धेकर आहे, तर त्याबरोबर नवीन फलंदाज सुमित बांदिवडेकर. अंतरिम 2 बॉलचा खेळणे बाकी. यावेळी बॅकफुटवरती जात फटका ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटचा बिल्डर बॅकअप साठी येईल. डीप वरनं फेकी करे स्ट्राईकच्या दिशेने. अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी होती, परंतु पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रनआउट साठी अपील होतं. फलंदाज सुरक्षित असणार आहेत की धावबाद स्वरूपात माघारी जावं लागेल. तिसरे पंच. आउट. OUT आउट. फलंदाज धावबाद या ठिकाणी. फक्त एकच धाव चेंडूवरती मिळेल. 58 धावा धावफलकावर. 5वा गडी बाद झाला. 5वा धक्का. आता मात्र इनिंग दरम्यान नेमका शेवटचा चेंडू बाकी. हर्ष नांदगावकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. नेमका शेवटचा चेंडू खेळण्यासाठी टार्गेट सेट करणारा बॉल येतो आपल्या समोर. यावेळी पहिलाच बॉल निश्चितच लॉंग लेगला खेळून काढला. डीप लॉंग लेग वरनं फिल्डरचा बॅकअप येईल. फेकी स्ट्राईकच्या दिशेने आणि अगदी महत्वाच्या क्षणी चेंडूने बाउन्स घेतलाय. 2 धावा मिळाल्यात. मैदानात जवळपास या ठिकाणी 5 ओव्हरचा इनिंगचा खेळ समाप्त. इनिंगचा खेळ समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त.
5 गडी बाद धावफलकावरती. जवळपास 12च्या सरासरीने 60 धावा धावफलकावरती झाल्यात. दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई. इथे मस्ट विन मॅच असणार आहे. 61 धावांचे टार्गेट. मैदानात निश्चितच हा सामन्यात विजयश्री संपादन करत स्पर्धेमधलं आपला आव्हान जिवंत ठेवणं हा प्रयत्न राहणार आहे. आणि बघूया कुठला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. नेमकं हिट सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदल. श्याम कलंगुटकर दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला तुमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये असणार आहेत. Thank you, Sauram. Target of 61 runs for Sai Parra cricketers who opted to bowl first earlier against the Manoj 11 Kalmat Kankavli. Prathamesh and Akshay Jadhav started off very quickly, stitching a big partnership of 36, 31 and 17 respectively, and then the middle order collapsed. 60 for 5, what they could manage. 61, the target required to win. Sairaj Mandrekar and Sachin in the middle. Akshay Jadhav, and straight away a dot delivery to begin. Nicely bowled, very full. Looking for a single but denied. Dot delivery. To end the bat. That's gone through. Fielder in pursuit does excellently. And that will be just one. Single added. 2 for the taking, but they only could manage 1. Full toss. Down the ground, that will be just 1. This time Sachin will get off the mark with the single.
Score moves on to 2. To under the bat again. No proper timing. Oh, that's gone through. And that will be a boundary. Well, that fielder a bit casual on the rope. And a boundary that will get them to 6. Again, trying to hoik it on the onside, missing out. Dot delivery. It will be only 6 from the first over. 1 over gone. 6 without loss. In pursuit of 61, requiring 55 more in the remaining 4 overs. 4 overs remaining and requiring 55 runs to win. Prasad Chindarkar from the opposite end. 55 more required in 4 overs. Down the ground. On the bounce will be just 1. Single taken. Score moves on to 7. One of these two need to explode. I can't afford to just bite singles. Swing and a miss. Dot delivery. Again, trying to go aerial, missing out completely. Slow delivery that time by Prasad Chindarkar. That's up. And that's gone the distance. Fielder is a spectator on that occasion. Score moves on to 13 with that 6. Coming from the bat of Sairaj Mandrekar. Just trying to shuffle across and hoik it on the onside. Couldn't quite. Dot delivery. Team winning. Heading ahead. Team losing. It will be all over for them. The campaign will get over. Goes long. Fielder. Again gone over the top for 6. Onto the bike for half a dozen. 2 sixes in this over. Score moves on to 19 with that maximum. Swing and a miss. Is well within the crease. Dot delivery to end the over. 13 runs coming from that over. After completion of 2, 19 without loss. Sai Parra cricketers. "42 runs will be required to win in the last 3 overs. 42 required in the last 3 overs. 14 runs per over, the asking rate.
Change in bowling. It will be Harsh bowling this third over. .42 required in 3 overs. Very quick, very full. Will get one down to the field at deep mid-wicket. Just one. Team winning will be meeting the two cricketers Saveram up next. Full delivery, drill down the ground. Fielder, oh, that's gone through. And that's gone for 4. A boundary. Boundary comes, score moves on to 24, requiring 37 and 16. Goes big and goes long, down the ground for 6. Does Sairaj Mandrekar with that maximum. Boundary followed by a 6. .31 they need now in 15. Sai Parra cricketers, a very spirited team, plays lot of leagues in their part of the world. Parra Kalangud Kandulim, Harpora, again dot delivery this time. Swing and a miss, very quick, making him smell the canvas just besides his nose. That's the reply you want as a fast bowler. You need to be giving to the batsman. You hit me down the ground for 6. Now see if you can hit this one. Swing again, missed again. Dot delivery, 11 runs coming from that over. Completion of over number 3, 30 without loss. 30 without loss after completion of 3 overs, requiring 31 in the last 2. 31 required in 12 deliveries for Sai Parra cricketers. Prathamesh to bowl this penultimate over. 31 runs required to win in the last 2 overs. Goes long and just gone over for 6. What a hit that by Sachin. That's again a powerful strike into the parking lot for 6. 25 required now in 11. Game of 4 maximums. Out of those 11 deliveries, they need 4 maximums. What's going to be the reply from Prathamesh? Can he try and bowl a slower delivery outside the off-stumper? Does he try and bowl a Yorker? He bowls a short pitch delivery and couldn't quite connect Sachin
will be just one. 24 in 10. Special wishes have been sent by Rupesh Joshi for Sai Parra cricketers. Outside the off stump, that will be wide. 38, 23 in 10. Slow delivery and smashed. Fielder in business for a while, but not for long. Over him quite comfortably. Yet another 6. 44 they move on to. Valuable runs that have been added by these two for the first wicket. 17 required now in 9. Remember folks, team losing is heading directly home. They don't have any more chance left. Swing missed, very full. Ball just dipped on Sairaj. Swing again, missed again, dot delivery. Again, one delivery left in this over. So far very tempting, Prathamesh. 14 runs of this over. One delivery left. 17 required in 7 deliveries. Drill down the ground. Just one. Single added. 15 runs coming from that over. 16 runs will be required to win of the last 6 deliveries. 45 without loss after 4. Sai Parra cricketers requiring 16 in the last 6 deliveries. Shankar to bowl the final over. Requiring 16 runs. Sairaj Mandrekar on strike. First delivery cut away to the fielder just past him. Just one. Five deliveries. 15 to win. Sachin on strike. Goes deep in his crease and he goes long for 6. What a hit for 6. That will calm some nerves in the camp. 9 required in 4. This is not over yet. What's going to be the reply from Shankar? What does he try and do? Four deliveries, 9 runs. That's left alone. That will be wide. Extras. Bowler just trying to bowl it away from the reach. And certainly it's a wide. 8 required in 4 deliveries. Review has been taken to check if it's a legal delivery or not. On field, it has been called as wide. Television umpire
Abhijit Tarekar will get along with the director to check if it's a legal delivery or not. Very important, these deliveries. Last over in progress. It's a wide. So 8 required in 4 deliveries. Came off one big hit. Does Shankar hold his nerve? Oh, Nick, gone through the keeper. It's a dot ball. Pressure back again. Onto the batting team. 8 in 3 deliveries. 8 runs in 3 deliveries. Goes in the air. The fielder won't come around. That will just be one looking for the second. This is going to be close. No. 2 more added. 6 required now in 2. 6 runs to win in 2 deliveries. 1 maximum, and it will be sealing the deal for Sai Parra cricketers. As far as Manoj Levin, Kalmat Kankauli are concerned, they need a dot delivery now. 6 required in 2 deliveries. Nick. And that will just be 1. Single added, 5 required in 1. We had a super over last night. Can we have a super over now? 5 required in 1. Sairaj Mandrekar with a whole lot of pressure on his shoulders. The hopes of the entire Sai Parra cricketers. 1 delivery, 5 runs. Shankar. Nicely played in the air, and that will very well stop. No, it's gone all the way for 6. What a hit. And with that, the Yellow Army will march on into the next round as well. What a strike from Sairaj Mandrekar to take them into the next round. Well, it's end of the road for Manoj Levin, Kalmat Kankauli. They tried their best, but couldn't quite accomplish the win.